हे जे कोर्सेस आहेत सगळे अ, हे सगळे व्हर्चुअल आहेत. येस. का व्हर्चुअल? म्हणजे आज ठीक आहे, कोविड नंतर खूप काही गोष्टी व्हर्चुअल आहे, पण आता ती परिस्थिती राहिली नाही. तर तुम्हाला ते व्हर्चुअलच का असे वाटले, की व्हर्चुअलच ठेवूया? सगळ्यात पहिला दृष्टिकोन हं, आमचा हा होता, की प्रॅक्टिकॅलिटी समजवायला प्रॅक्टिकल लोकं गरजेचे आहे. हं, जसं मी प्रॅक्टिसिंग सी आहे, हं, तर मी माझे एक्सपिरियन्सेस शेअर करतो आहे. तर आता मी सगळीकडे जाऊ नाही शकत. त्याच्यामुळे मला व्हर्चुअल मीडियम घ्यावा लागला. हं, ठीक आहे. आता व्हर्चुअल मीडियम कोविड नंतर खूप स्ट्राँग झालेला. हं, त्याच्यात आम्ही या सगळ्या कोर्सेसमध्ये खूप बढिया ॲनिमेशन्स, त्याच्यानंतर खूप जास्त ग्राफिकल इंटरफेस, हं. एक बढिया स्टोरी टेलिंगच्या मीडियमनी आपण कोर्सेस केलेले आहे. पण मग ते व्हॅलिडेशन, की ज्याने हा कोर्स घेतलाय, तो कोर्स बरोबर फॉलो करतोय का? का येस, टाईम टू टाईम त्याचं मॉनिटरिंग ते तुम्ही ट्रू. कसं मॅनेज करता? आता एक नॅक बॉडी असते हं, एज्युकेशन हो. इन्स्टिट्यूशन्समध्ये. तर नॅक बॉडीला रिपोर्ट्स शेअर करावे लागतात. तर आपल्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, ज्या सॉफ्टवेअरमध्ये मुलगा किती टाईम त्या व्हिडिओवरती स्पेंड करतो, हं, ते पूर्ण नोट होतं. ओके. त्या व्हिडिओनंतर एका लेक्चरनंतर एक टेस्ट असते. त्या टेस्टमध्ये मुलाला किती मार्क्स भेटले, ते पण असतं. ते 2 गोष्टी क्लिअर केल्याशिवाय तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाऊच नाही शकत. ओके. अजून जर तो नाही होत आहे क्लिअर, तर आमच्याकडे एक रिलेशनशिप मॅनेजर असतो आणि तो हं, कॉल करतो त्या स्टुडंट्सला, की काय प्रॉब्लेम आहे. हं. आणि भरपूरदा असं पण होतं, की त्या स्टुडंट्सचं माझ्यासोबत इंटरॅक्शन, माझ्या टीमसोबत इंटरॅक्शन, सीनियर पोस्टच्या टीमसोबत होतं त्या मुलांचं आणि वी गेट टू नो, की काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे हेल्प पण होते आम्हाला प्रॉडक्ट बेटर करायला. ओके. हा कोर्स कुठल्या-कुठल्या भाषेत अवेलेबल आहे? हा कोर्स मेजरली हिंदी भाषेत ओके. अवेलेबल आहे. हं. हिंदी, इंग्लिश. आम्ही कन्व्हर्जन पण करतो आहे, डबिंग करतोय मराठी लँग्वेजमध्ये पण काही कोर्सेसचं. पण अख्खा डेफिनिटली. महाराष्ट्र आणि मराठी लोकं हिंदी, इंग्लिश बोलतात. आपल्या येस, इकडे येस. इलेक्शनचे ट्रू. मुद्दे असतात, तर तसा तर प्रॉब्लेम नाहीये. ट्रू, ट्रू. पण हिंदी आणि इंग्लिशमध्ये आणि साधारण काय कॉस्ट ब्रॅकेटमध्ये हा कोर्स म्हणजे जे आपले प्रेक्षक बघतायत, हं, त्यांना वाटलं की असा कोर्स रेकमेंड करा, तर हं. काय कॉस्ट ब्रॅकेटमध्ये हा बसतो? कॉस्ट ब्रॅकेटसाठी आम्ही भरपूर विचार केलेला. हं, तर आम्हाला आहे की नाही मासमध्ये जायचं होतं. हं, कारण टॉपिक्स असे आहे की आम्हाला वाटतं की खूप लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. हं. अजून बल्क ऑडियन्ससाठी पण आम्ही खूप कॉस्ट इफिशियंट ठेवला आहे त्या कोर्सला. हं. तर आमचे कोर्सेस 500च्या फीसपासून चालू होतात. एव्हरी ओके, कोर्स इज फॉर ₹500. ओके. येस. पण तुम्हाला नाही वाटत खूप स्वस्त आहे? म्हणजे बरेचदा एक परसेप्शन असतं ना, रे इतना सस्ता है तो व्हॅल्यू नहीं रहेगी या हं. पण एक परसेप्शन असतो. कारण जर आज तुम्ही बाकी कोर्सेस बघितले फायनान्सचे तर कोर्सेस खूप महाग असतात. येस. ऑन ग्राउंड म्हणा, व्हर्चुअल म्हणा आणि खूप ह्या सेक्टरमध्ये अनेक वेगवेगळे तुमच्यासाठी कॉम्पिटिटर्सच म्हणा जे आहेत, नावं नको घ्यायला पण आहेत, माहिती आहे हं. आपल्याला. मग तुम्हाला ₹500 मध्ये ते किती सोप्पं आहे का डिफिकल्ट आहे आणि कसा काय एक्सपिरियन्स होता तुमचा? आतापर्यंत किती स्टुडंट्सना तुम्ही हे स्प्रेड केलंय का? किती स्टुडंट्सनी हे शिकलं आणि त्याच्यावर आम्हाला थोडे काही टेस्टिमोनियल्स का काय एक्सपिरियन्स तुमचे होते? आता इकडे आम्ही जेव्हा कॉस्टिंगचा विचार करतो ना, तेव्हा आपल्याला बल्कचा पण विचार करावा लागेल, हं, की किती ऑडियन्स आपल्याकडे येणार. हं, ठीक आहे, 5,000-6,000 चे कोर्स ठेवले तर ऑडियन्स कमी येते. हं. कमी अमाउंट ठेवला तर जास्त ऑडियन्स येतं. ॲट द सेम टाईम आम्हाला जे आमचं नॉलेज शेअर करायचं आहे, त्याची संधी पण जास्त भेटते. ओके. आम्ही कॉलेजेस सोबत जेव्हा भेटलो, बोललो, माझं फील्डवर खूप स्ट्राँग राहिलं आहे. मी जवळपास 600 प्लस कॉलेजेसला व्हिजिट केली आहे. तर तिथे मला समजलं, की मुलं भरपूर सारे खूपच हंबल बॅकग्राऊंडमधून येतात. ओके. अजून आमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे, तो कमावता नाही आहे. हं. तो टार्गेट ऑडियन्स आहे, जो आपल्या पॅरेंट्सच्या किंवा गार्डियन्सच्या पैशांवरती सगळं काही जगतो आहे. तर तो अफोर्ड कसा करेल? बरोबर. आता एक कॉलेजमधनं मला बल्क ऑडियन्स भेटायची संधी खूप मोठी आहे. हं. प्रोव्हायडेड मी त्या रेंजमध्ये ठेवला पाहिजे माझा कोर्स. आणि करेक्ट. प्रोव्हायडेड तो कोर्स इतका इम्पॅक्टफुल त्या कॉलेज मॅनेजमेंटला वाटला वाटला पाहिजे, पाहिजे. की त्या मुलांना देईल. आता कॉलेज मॅनेजमेंट किंवा स्कूल मॅनेजमेंट मुलांबद्दल खूप हळवं राहतं. हं. चुकीच्या गोष्टी त्यांना बिलकुल पण मुलांपर्यंत पोहोचू द्यायच्या नाही आहे. बरोबर. देअरफॉर आमची हीच टेस्टिमनी आपण म्हणू शकतो, की आम्हाला जवळपास 200 प्लस कॉलेजेस आणि स्कूल्समध्ये आमचं एक्झिस्टन्स आहे. वॉव! 25,000 पेक्षा जास्त स्टुडंट्सला आम्ही आतापर्यंत कॅटर केलेलं आहे. 4,000 प्लस स्टुडंट्सला आम्ही प्लेस करून चुकलो आहे. तर दिस कॅन बी अ टेस्टिमनी. मल्टिपल मुलं जे आमचे कोर्सेस करतात, ते आमच्यासोबत जुडतात. आम्हाला अप्रोच करतात, की सर आम्हाला आता ऑफिसचा एक्सपिरियन्स द्या. ओके. आणि जे आम्ही शिकलो आहे, हे आम्हाला एक्सपिरियन्स करायचा आहे. ॲज अ इंटर्न पण येतात आमच्याकडे, ॲज अ एम्प्लॉयी पण येतात.
ओके. तर आम्ही त्यांना स्वतःसोबत वावरतो. जेव्हा मी स्वतः फील्डवरती गेलो आहे, माझ्यासोबत खूप सारे इंटर्न्स फील्डवरती आले आहेत. तर माझा जो स्टॅमिना आहे, त्यांचा जो स्टॅमिना आहे, त्यांच्याकडनं मला शिकायला भेटतं, की त्यांचे विचार काय चालू आहे आता. हं. माझ्याकडनं ऑब्व्हियसली त्यांना काही ना काही शिकायला भेटतं. तुम्ही आता बोलला 200 प्लस कॉलेजेस आहे. कॉलेज कसं असतं, कॉलेज पण शिक्षण देतात. तर हं. पहिलं तर सांगा 200 प्लस कॉलेज महाराष्ट्रात आहेत, मुंबईत आहेत, भारतात आहेत, कुठे-कुठे पसरलेत? मेजरली आम्ही महाराष्ट्रामध्ये फोकस ओके. करतोय. त्याच्यातही मुंबई, पुणे, नागपूर, नागपूर. अमरावती, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर अशा डिस्टिंक्ट प्लेसेसवरनं आहे. ओके. आता कॉलेज पण शिक्षण देतं. येस. मग आता तुमच्यासारखा एक व्यक्ती जाऊन कॉलेजला सांगतो, की बाबा तुमचं करिक्युलम आहे, एन-ई-पी पॉलिसी हे सगळं आहे. पण आम्ही पण एक असा एक फायनान्शियल तर मॅनेजमेंट बरोबरचे तुमचे कसे इंटरॅक्शन्स असतात आणि कसा तो एक्सपिरियन्स राहिलाय? की मेजर किती एक्सेप्टेबल होते का सुरुवातीला थोडे हे असतात, की रिलक्टंट असतात? कारण तुम्ही बोलला कॉलेजनं मॅनेजमेंटला कन्विन्स करणं आहे स्टुडंट्सच्या आधी. तर तो एक्सपिरियन्स कसा राहिलाय तुमचा? इथे जेव्हा पण मी गेलो आहे कॉलेजमध्ये ना, तर पिऊनपासनं मॅनेजमेंटपर्यंत सगळ्यांसोबत बोललेलो आहे. स्टुडंटसोबत तर बोललेलोच आहे. हं, मॅनेजमेंट नॉर्मली स्टुडंटच्या हितचा विचार करतो. हं. अजून जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी स्टुडंट्सला देण्यात इच्छित असतो. ओके. तर त्यांच्याकडे जितके पण करिक्युलम्स असतात ना, ते तर आहेच आहे. हं. त्याच्यानी ते ऑब्व्हियसली खूप छान काम करतच आहे. हं, बट इकडे आम्ही जर प्रॅक्टिकल एक्सपोजरचा कोर्स घेऊन गेलो आहे आणि व्हर्चुअल आहे आणि ज्याच्यात इतके बढिया ॲनिमेशन्स वगैरे आहे. हं. तर मॅक्सिमम मॅनेजमेंट रेडी आहे हा कोर्स त्यांच्या मुलांकडे पाठवायला. एक्सपिरियन्स करू देतात ते. ओके. तिथे आता ते स्वतःच्या अगेन्स्ट जाण्याची गोष्ट नाहीये. हं. कारण मॅनेजमेंट नॉर्मली ओपन आहे. आमच्या मुलांचा फायदा होतोय ना, बिलकुल हं. करा.